भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण आहेत? तर मित्रांनो कोण होते? पंडित नेहरू हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा. पंडित नेहरू. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ताशकंद करार घडवण्यासाठी कोणी मध्यस्थी केली होती? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 कोसिजिन आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे कोसिजिन. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे पहिले लोकपाल कोण आहेत? तर भारताचे पहिले लोकपाल कोण होते? पर्याय क्रमांक 2 पिनाकीचंद्र घोष हे आपल्या याचं बरोबर उत्तर होईल पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पैगोडा हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? तर बौद्ध धर्म. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल बौद्ध धर्म. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? चला द्या उत्तर. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर पर्याय क्रमांक 1 ईश्वरचंद्र विद्यासागर. मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर होईल पहा. कर्झल वायली यास कोणी मारलं? कर्झल वायलीला कोणी मारलं मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 2 मदनलाल धिंगरा हे याचं बरोबर उत्तर आहे. मदनलाल धिंगरा. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमलं? मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक याचं बरोबर उत्तर होईल पहा. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिक याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं लॉर्ड विल्यम बेंटिक. महाराष्ट्रामधील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण आहेत? तर होम रूल चळवळीचे प्रणेते महाराष्ट्रामधले लोकमान्य टिळक आहेत पहा. ताशकंद घोषणापत्रावर कोणी स्वाक्षरी केली होती? तर लाल बहादूर शास्त्री. पर्याय क्रमांक 3 लाल बहादूर शास्त्री. भारताच्या मध्यातून जाणारं अक्षरवृत्त कोणतं आहे? तर भारताच्या मध्यातून जाणारं अक्षरवृत्त हे कर्कवृत्त. लक्षात ठेवा कर्कवृत्त. बॉम्बे हाय तेल क्षेत्र मुंबईच्या पश्चिमेस किती किलोमीटर अंतरावर आहे? तर मित्रांनो किती किलोमीटर अंतरावर आहे? तर 176. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. ढाकणा कोलकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? ढाकणा कोलकाज. तर मित्रांनो लक्षात ठेवा अमरावती आपल्या याचं बरोबर उत्तर होईल. लक्षात ठेवा अमरावती. महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्याचा कोणता क्रम बरोबर आहे? महाराष्ट्रातील दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणत्या नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक 4 वारणा कृष्णा नीरा भीमा हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. सातपुडा 2 भागामध्ये कोणत्या नदीमुळं कशामुळं विभागलेला आहे? कोणत्या फटीमुळं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन्स क्रमांक 2 नर्मदा फट याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. भात पिकाच्या सर्वोत्तम वाढीसाठी किती तापमान लागतं? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 20 ते 37 अंश सेल्सिअस याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? मित्रांनो भारतामध्ये 67% याचं काय होईल बरोबर उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचं आहे 67%. भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाची वेगवान रेल्वे गाडी कोणती आहे? भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाची वेगवान रेल्वे गाडी कोणती आहे? तर मित्रांनो मुंबई दिल्ली याचं काय होईल बरोबर उत्तर होईल. लक्षात ठेवायचं आहे मुंबई दिल्ली. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की बलवंतराय मेहता समितीने कोणत्या शिफारसी केल्या नाहीत? कोणत्या शिफारसी केल्या नाहीत? तर मित्रांनो पहा ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा विकास सचिव नसावा. फक्त ब मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 3 फक्त ब. पुढील प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कटक मंडळ नाही? कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कटक मंडळ नाही? तर याचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 फक्त क. सोलापूर या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामसभा वर्षातून किती वेळा घेतली पाहिजे असा बंधनकारक आहे? तर मित्रांनो फक्त 4 वेळा. लक्षात ठेवायचं आहे फक्त 4 वेळा याचं बरोबर उत्तर आहे पहा. सरपंचाची निवड कोणामधून होती? मित्रांनो सरपंचाची निवड कोणामधून होती? तर प्रत्यक्ष जनतेमधून होती पहा. प्रत्यक्ष जनतेमधून. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की राज्य सरकारची पंचायत राजबाबत पहिली समिती कोणती आहे? तर मित्रांनो वसंतराव नाईक समिती याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 वसंतराव नाईक. कल्याणकारी राज्याचा पाया कशास म्हणतात? मित्रांनो कल्याणकारी राज्याचा पाया कशास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मार्गदर्शक तत्वे. कशाला म्हणतात? मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वाची कल्पना कोणत्या भागामध्ये सांगितलेली आहे? तर चौथ्या भागामध्ये. पर्याय क्रमांक 2 चौथ्या भागामध्ये सांगितलेली पहा. ठिकाणी भेटलेली पहा आपल्याला बँकेमध्ये शिपाई भरतीची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मी देणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. यामध्ये तुम्हाला ही जो काही सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, या सिलेबसनुसार तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्न मिळणार आहेत पहा.
या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो याची किंमत फक्त ₹399 ठेवलेली. यामध्ये तुम्हाला सर्व विषय भेटणार आहेत पहा. एका वर्षाची चालू घडामोडी, शेती, त्याच्यानंतर बँकिंग सहकार, जी-के, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, बुद्धिमत्ता मित्रांनो सगळं मटेरियल तुम्हाला मी देणार आहे. सोबत मित्रांनो बुद्धिमत्ताचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओज असतील टॉपिकचे, हे सुद्धा तुम्हाला मी याच कोर्समध्ये देणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आपला नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला ₹399 सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. एका मिनिटामध्ये मी तुम्हाला मित्रांनो हे सगळं काही पाठवून देईल पहा. त्यामुळे बघा लवकरात लवकर सगळ्यांनी ही बॅच जॉइन करा. कारण की मित्रांनो पहा आता आपण एवढे पेमेंट करणार आहे फॉर्म भरण्यासाठी बघा आपले किती पैसे गेले तुम्हीच पाहिलंय. तिथे जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजेल. पेपरला सुद्धा आपला स्कोर आला पाहिजेल. यासाठी मित्रांनो आपण ही बॅच लॉन्च केली मित्रांनो. लवकरात लवकर सर्वांनी जॉइन करून घ्या. या सिलेबसनुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी देणार आहे. लवकरात लवकर जॉइन करून घ्या. तर पैशाकडे बघू नका. पैसे आज ना उद्या कमवता येतील, परंतु गेलेली वेळ परत येणार नाही पहा. नंतर पस्तावा करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही लवकरात लवकर जॉइन करून घ्या. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु योग्य ठिकाणी लावा. नक्कीच फायदा होईल. तुम्ही व्हिडिओ पाहिला आपण किती क्वालिटीचे प्रश्न घेतले. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि घवघवीत यशासाठी मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. जास्त काही सांगत नाही. टिंबटिंबला भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणतात. तर भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली सरनामा पर्याय क्रमांक 3. सरनामा हे याचं योग्य उत्तर आहे पहा. राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केल्यानंतर राष्ट्रपतींना कोणाची परवानगी घेणं आवश्यक असतं? तर मित्रांनो संसद पर्याय क्रमांक 2. संसद याचं बरोबर उत्तर आहे पहा. ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर घटनात्मक दर्जा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 73व्या याचं काय होईल बरोबर उत्तर होईल. लक्षात ठेवा 73व्या. नेक्स्ट मित्रांनो अरुणाचल प्रदेशची राजधानी आपल्याला सांगायची आहे. तर इटानगर पर्याय क्रमांक 2 इटानगर काय होईल याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो जिल्हा परिषदेची टिंबटिंब ही सर्वात महत्वाची समिती आहे. तर स्थायी समिती पर्याय क्रमांक 2 स्थायी समिती मित्रांनो लक्षात ठेवायचे पहा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली होती? कोणती केली होती? तर अभिनव भारत. लक्षात ठेवा अभिनव भारत. संविधान सभेमध्ये पहिले भाषण करणारी व्यक्ती कोण आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 जे.बी. कृपलानी. लक्षात ठेवा जे.बी. कृपलानी. संसदेचं अधिवेशन बैठक पुढे ढकलणे याची तरतूद कितव्या कलमामध्ये सांगितलेली आहे? मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा कलम 85 मध्ये सांगितलेली. कधी? कलम 85 मध्ये. नेक्स्ट आहे पहा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा नाही तर लडाख याचं बरोबर उत्तर आहे पहा. पंचायत राज हे स्वप्न कोणाचं होतं? पंचायत राज हे जे काही स्वप्न आहे मित्रांनो हे कोणाचं होतं? तर लक्षात ठेवायचंय पहा महात्मा गांधी. पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. महाराष्ट्रामधील सर्वात मोठं कटक मंडळ कोणतं आहे? तर भिंगार अहमदनगर अहिल्यानगर नाव आहे आता नवीन. नेक्स्ट आहे पहा सरपंचावर अविश्वास ठराव मांडणीच्या सभेचा अध्यक्ष कोण असतो? तर मित्रांनो या सभेचा अध्यक्ष कोण असतो? तर लक्षात ठेवायचंय पहा पर्याय क्रमांक 4 तहसीलदार याचं काय होईल बरोबर उत्तर होईल पहा. आरोग्य दिवस कधी आणि कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? महिला आरोग्य दिवस. मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले लक्षात ठेवायचे पहा यांच्या स्मरणार्थ 3 जानेवारीला साजरा केला जातो पहा. ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतं? ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतं? तर तहसीलदार याचं बरोबर उत्तर आहे पहा तहसीलदार. पुढील प्रश्न मित्रांनो की दिवाबत्तीची सोय करणे कोणाचं काम असतं? दिवाबत्तीची मित्रांनो लक्षात ठेवा ग्रामपंचायत याचं काय होईल बरोबर उत्तर होईल. लक्षात ठेवा ग्रामपंचायत. सरपंच पदासाठी वय मर्यादा किती असावी लागते? तर मित्रांनो 25 वर्ष किती असावी लागते? 25 वर्ष. पंचायत राज सुरू करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान. पर्याय क्रमांक 2 राजस्थान मित्रांनो याचं काय होईल बरोबर उत्तर होईल. लक्षात ठेवायचंय राजस्थान. पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रामधील पंचायत राज किती स्तरित आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पहा त्रिस्तरीय पंचायत राज आहे पहा लक्षात ठेवा त्रिस्तरीय. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी झाली होती? तर 1957 ला मित्रांनो बलवंतराय मेहता समितीची स्थापना झाली होती. पुढील प्रश्न मित्रांनो पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली? तर पंचायत राज समितीची जी काही मित्रांनो शिफारस आहे ही लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 2 बलवंतराय मेहता समितीने केली पहा. ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात?
मित्रांनो, ग्रामपंचायतीच्या सचिवाला काय म्हणतात? ग्रामसेवक असं म्हणतात पहा. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र याचं योग्य उत्तर आहे पहा आपलं महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब येथील अशोक स्तंभावरून भारताचं राष्ट्रचिन्ह घेण्यात आलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 सारनाथ. कुठून घेण्यात आलंय? सारनाथ. भारताचे राष्ट्रपती राज्यसभेमध्ये किती सभासदांची नियुक्ती करतात? मित्रांनो, किती सभासदाची नियुक्ती करतात? तर पर्याय क्रमांक 1 12 याचं बरोबर उत्तर आहे. किती? 12. नेक्स्ट आहे पहा, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने बहाल केला? तर मित्रांनो, स्त्रियांना सर्वात प्रथम कोणत्या देशाने केलेला आहे? तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 न्यूझीलंड याचं बरोबर उत्तर आहे पहा न्यूझीलंड. भारतीय संविधान जगामध्ये सर्वात मोठं आहे आणि अंदाजे किती शब्दांनी बनलेलं आहे? मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 1,45,000. भारतीय राज्यघटनेचे सल्लागार कोण होते? तर भारतीय राज्यघटनेचे जे काही सल्लागार आहेत ते कोण होते मित्रांनो? तर ऑप्शन्स क्रमांक 1 बी.एन. राव. लक्षात ठेवा पहा, बी.एन. राव हे याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. समान नागरी कायद्याचे कलम कोणतं आहे? समान नागरी कायद्याचं कलम कोणतं आहे? तर कलम 44. कलम 44 आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं योग्य उत्तर होईल पहा. लोकायुक्त ही संस्था कोणत्या स्तरावर काम करते? तर मित्रांनो, ही राज्य स्तरावर काम करते पहा. लक्षात ठेवायचं आहे, राज्य स्तरावर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जमीन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? जमीन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 राज्यसूची आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, राज्यसूची. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे? तर कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो विधान परिषद आहे? तर बिहार, गोवा, मणिपूर, राजस्थान. तर बिहारमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. कुठं? बिहारमध्ये. लोकलेखा समिती ही पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? तर ग्रेट ब्रिटन. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 ग्रेट ब्रिटन आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. संविधानानुसार वने टिंबटिंबचा भाग आहेत. मित्रांनो, वने हे कशाचा भाग आहे? सांगा पटकन. तर समवर्ती सूची पर्याय क्रमांक 3 समवर्ती सूची आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. 1934 मध्ये सर्वप्रथम संविधान सभा असा शब्दप्रयोग कोणी केला? तर मित्रांनो, हा जो काही शब्दप्रयोग आहे हा कोणी केला? तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ऑप्शन्स क्रमांक 4 डॉक्टर मानवेंद्र रॉय यांनी केला पहा. डॉक्टर मानवेंद्र रॉय यांनी. पुढील प्रश्न पाहूयात आपण, की कोणत्या योजनेने भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार केला? कोणत्या योजनेने भारतीय राज्यघटनेचा? तर त्रिमंती योजना याचं बरोबर उत्तर आहे पहा. मसुदा समितीच्या 7 सदस्यापैकी कोण वकील नव्हतं? कोण वकील नव्हतं मित्रांनो? तर टी कृष्णमाचारी. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे पहा. चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा दगडी कोळसा आपल्याला पाहायला मिळतो? तर बिटुमनस. पर्याय क्रमांक 3 आपलं याचं बरोबर उत्तर होईल. मी इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अतिशय तुमच्या फ्युचरबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल अतिशय जागरूक आहात. तुम्हाला नक्की तुमच्या जिंदगीमध्ये काही ना काही करण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यामुळेच तुम्ही बघा या ठिकाणी एवढा अभ्यास केलेला आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आता बघा आपण एवढी फी भरणार आहे, फॉर्मची फी भरणार, चलन एवढं भरणार. त्यासाठी मित्रांनो पेपरला गेल्यावर आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो या अभ्यासक्रमानुसार बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करणार आहे पहा. मित्रांनो, हे प्रश्न तुम्ही नक्की घेऊन टाका. सोबत मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओज पण भेटणार आहे. या बॅचला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. 9325230840 मित्रांनो हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. लगेच फोनपेमध्ये जा, हा नंबर टाईप करा. ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये या ठिकाणी सगळं पाठवून देईल पहा. कारण की हे पैसे आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोल म्हणा, कुठं लग्नाला गेलो म्हणा, कुठेही खर्च होतात आपले बघा. नाश्त्या पाण्याला गेलो, जेवायला गेलो. परंतु मित्रांनो आपण योग्य ठिकाणी हे पैसे लावले. आता ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. गुंतवणूक आहे पहा तुमच्या भविष्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामधून तुम्हाला नोकरी भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो हे प्रश्न आपले जे काही बॅच आहे बघा याला ॲडमिशन घ्या. कारण की मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याचीच या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे. डायरेक्ट बघा बाकीच्याचं जराशी कमी झालेलं आहे पहा. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. वेळ अजिबात वाया घालवू नका. बघा रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून घ्या. पण ही पोस्ट नक्की भेटली पाहिजे असा अभ्यास आपण सर्व मिळून करू पहा. नक्कीच फायदा होईल मित्रांनो. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. ₹399 सेंड करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळं पाठवून देईल पहा.